नाव. ओके. सर्व पालकांना माझा नमस्कार. आज आपण या मीटिंग मध्ये उपस्थित राहिल्यासाठी धन्यवाद. सर्व शिक्षक वर्ग आणि प्रिन्सिपल सर आणि अतुल पडळकर सर यांना सुद्धा नमस्कार. आज आपण या मीटिंग मध्ये काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्याबद्दलचे जे चेंजेस आहेत, त्याबद्दल जे चेंजेस निर्माण झालेले आहेत त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. सो बऱ्याचशा पालकांना याच्याबद्दल आयडिया नसणार आहे, म्हणून ही मीटिंग आयोजित करण्यात आली आहे. तरी सुद्धा माहिती सांगताना खूप लक्षपूर्वक ऐकावी आणि काही शंका असतील तर सर्वात शेवटी जेव्हा आमचं हे सादरीकरण संपेल त्यावेळेस तुमच्या सगळ्या शंका आम्ही दुरुस्त करू. सो सगळ्या पालकांना मी विनंती करते की तुमचे जे माईक आहेत ते म्यूट ठेवा. ओके, म्हणजे डिस्टर्ब होणार नाही, सगळ्या पालकांना सगळं व्यवस्थित ऐकता येईल. सो तुम्ही लक्षपूर्वक सगळे पॉइंट्स ऐका जे काही शिक्षक डिस्कस करणार आहेत तुमच्यासोबत. सो बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याचा मुख्य हेतू म्हणजे काय की शिक्षण जी व्यवस्था आहे ती अधिक लवचिक बनवण्याच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करत केंद्र सरकारने नव्या शिक्षण धोरणाची मंजुरी दिली आहे. सो याच्यामध्ये थोडेफार चेंजेस झालेले आहेत. जी आधीची राष्ट्रीय शैक्षणिक धोरणं होती त्याच्याऐवजी आता ही नवीन शैक्षणिक धोरणं आलेली आहेत. सो ते आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत. सो त्याच्यामध्ये काही असे मुद्दे आहेत की जे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे ऍज अ पालक, ऍज अ पॅरेंट्स. सो यात शिक्षण व्यवस्था याच्यामध्ये बहुवद्य आणि बहुभाषिक करण्याकडे अधिक भर देण्यात आला आहे. जीडीपी 6% इतका निधी शिक्षणासाठी देण्याची व्यवस्था या नव्या धोरणात नमूद करण्यात आली आहे. जीडीपी जो होता, प्लीज म्यूट युअर माईक, प्लीज म्यूट युअर माईक. वैशाली घोरे. ओके. निधी शिक्षणासाठी देण्यात व्यवस्था या नव्या धोरणात नमूद करण्यात आली आहे. याच्या आधी पण जीडीपी दिला जात होता, पण यावर्षी तो 2020च्या धोरणानुसार यावर्षी तो 1% वाढवण्यात आलेला आहे. या धोरणाच्या निमित्ताने तब्बल 34 वर्षांनी देशाचं शिक्षण धोरण अद्ययावत करण्यास काम केंद्र सरकारने केलं आहे. सो याच्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी पत्रकार परिषद घेऊन धोरणासंबंधी अधिक माहिती दिली आहे. या माहितीबद्दलच आम्ही तुम्हाला विस्तारित माहिती देणार आहोत. त्याच्याबद्दलचे काही जे पॉइंट आहेत ते आम्ही तुमच्यासमोर डिस्कस करणार आहोत. सो पहिला मुद्दा जो आहे नवीन शैक्षणिक धोरणामधला 2020 मधला, ते त्याच्या मागचे दृष्टिकोन काय, त्याच्या मागचा हेतू काय, की हा निर्माण करण्यामागचा हेतू काय. सो पहिला पॉइंट आहे बघा की जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी उच्च प्रतीचे शिक्षण देण्याची क्षमता असलेल्या भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली शिक्षण प्रणाली तयार करणे. म्हणजे काय, जर शालेय स्तरावरच मुलांना स्पर्धा परीक्षेबाबतीत किंवा स्पर्धेबाबतीत जे जागतिक तळावर स्पर्धा असतात त्याच्या बाबतीत खोलवर माहिती दिली किंवा खोलवर शिक्षण प्रणाली दिली तर ते त्यांना जाऊन पुढे जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी उपयुक्त असेल. सो आता जर मुलांचा पाया व्यवस्थित मूलभूत घट्ट केला तर तो पुढे जाऊन त्यांना स्पर्धा परीक्षा किंवा जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी त्यांचं ते खंबीर राहते. सो हा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी इन्क्लूड केलेला आहे याच्यामध्ये, की जेणेकरून शिक्षण प्रणालीमध्येच शालेय स्तरावरच मुलांना या बाबतीतचं अध्यापन करण्यात यावं. शिक्षणाबरोबरच पाठ्यक्रमाबरोबरच त्यांना अजून काही बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. ऍक्टिव्हिटी म्हणजे कृती कार्य, शारीरिक दृष्ट्या पण आणि आर्थिक दृष्ट्या पण. सो याच्यात हे इन्क्लूड केलेलं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे असा की प्रत्येक भारतीयाच्या मनात एक जबाबदार नागरिक या नात्याने आपल्या मूलभूत कर्तव्याविषयी आणि भारतीय राज्यघटनेविषयी आदरभाव निर्माण करणारा अभ्यासक्रम व अध्यापन तंत्र विकसित करणे. म्हणजे काय, तर आता जेवढे काही भारतीय नागरिक आहेत ते शिक्षण घेतच असतात, म्हणजे शिकतच असतात. सो शालेय स्तरावरच त्यांना आपल्या
त्याबद्दलची आपण एक त्या भारतातले नागरिक आहोत याची जाणीव करून देण्यात येईल. आणि जे मूलभूत कर्तव्य असतात आपल्या प्रतीने जे देशाच्या पुढे तो त्याच्याबद्दलचा अभ्यासक्रम व अध्यापन त्याच्यामधला विकास करण्यात येईल. याच्यामध्ये पाठ्यक्रमाबरोबर अदर गोष्टी पण इन्क्लूड केल्या जातील जेणेकरून स्टुडंट्स लोकांना फ्युचर मध्ये जाऊन त्याच्याबद्दलचा जास्त अभ्यास करण्यात येईल. साहिल पवार, प्लीज म्यूट युअरसेल्फ. तिसरा मुद्दा म्हणजे असा की माणुसकीविषयी आदरभाव, मानवाच्या मूलभूत अधिकारांविषयी जबाबदारीची जाणीव, तसेच मानवाच्या शाश्वत विकासाचा विचार करून भारतीय नागरिक म्हणून सर्वकष हिताची भावना निर्माण करणे. आता तुम्हाला माहितच आहे की देशामध्ये बऱ्याचशा आपल्या देशामध्ये आपण बरेचसे लोक असे राहतो की त्याच्यामध्ये आपल्याला जाती जमाती अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, बऱ्याचशा गोष्टी कन्सिडर केल्या जातात. आता त्या खूप व्यवस्थित चाललेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये बराचसा चेंजेस झालेला आहे. आता पण सगळे आदराने राहतात. आधीच्या काळात ते खूप चाललं जात होतं, पण आता चेंजेस झालेले आहेत. पण तरी सुद्धा मुलांमध्ये ते नॉलेज डेव्हलप करणार, म्हणजे त्यांना अध्यापन असं दिलं जाणार की त्यांनी माणुसकीविषयी आदरभाव त्यांना निर्माण झाला पाहिजे. सो जर रिस्पेक्ट ते करायला शिकले तर पुढे जाऊन त्यांना फ्युचरमध्ये पण ते युजफुल राहील. त्याच्यातच देशाची खरी प्रगती आहे. सो मानवाच्या मूलभूत अधिकारांविषयी पण जबाबदारीची जाणीव त्यांना करून देण्यात येईल की मानवांचे मूलभूत अधिकार काय आहेत. त्याच्याबद्दलची जर त्यांना जाणीव आता या शालेय स्तरावरच दिली तर त्यांना पुढे जाऊन त्या गोष्टी कशा इम्प्लिमेंट करायच्या, कशा उपयुक्त होणार आहे, हे या धोरणांची मुख्य वैशिष्ट्य आहे. सो या 3 वैशिष्ट्यांद्वारे पुढील त्यांनी अनेक दृष्टिकोन इम्प्लिमेंट केलेले आहेत. तर ते तुम्हाला पुढे समजतील. नेक्स्ट स्लाइड. दुसरा मुद्दा म्हणजे असं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये एक शैक्षणिक बाबतीत सामाजिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती तरतूद. म्हणजे काय, आधी आपल्याला शिष्यवृत्ती हा प्रकार माहिती आहे आपल्याला बऱ्याचशा लोकांना, कारण बरेचसे पॅरेंट्स माझ्या तरी माहितीनुसार की स्टेट बोर्ड मध्ये शिकलेले आहात तर तुम्ही शिष्यवृत्ती 2 प्रकारच्या तुम्हाला माहिती असतील. एक तर साक्षी सावलकर, प्लीज म्यूट युअरसेल्फ. सामाजिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्तीची तरतूद. तर शिष्यवृत्ती म्हणजे काय की स्कॉलरशिप. मुलांना शालेय स्तरावर पण स्कॉलरशिप मिळतात जेणेकरून त्यांच्या त्या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड केलेल्या असतात. सो त्यांना त्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतात. त्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना शालेय स्तरावरच त्या तुम्हाला माहितीये 7वी ते 8वी या वर्गांना शिष्यवृत्ती दिली जाते. एक स्कॉलरशिप नावाची एक्झाम असते आणि नवोदय ही एक एक्झाम असते. आतापर्यंतच्या ह्याच परीक्षा आपल्याला माहितीच आहे. पण अशा बऱ्याचशा शिष्यवृत्ती त्यांनी म्हणजे इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. त्यातली फर्स्ट शिष्यवृत्ती बघा कोणासाठी आहे, विशेषतः महिला आणि तृतीय पंथांना समानतेची वागणूक. महिलांना खरं तर अधिकार दिलेलेच आहेत याच्यामध्ये. आता बऱ्याचशा महिलांसाठी वगैरे एज्युकेशन प्रणाली खूप चांगली करण्यात आलेली आहे, शैक्षणिक प्रणाली. पण तरी सुद्धा अजून त्यांना काही चांगली शिष्यवृत्ती देण्यात येतील जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. आताच्या महिला पण स्वतःच्या पायावरच उभ्या आहेत, पण त्याच्यामध्ये अजून त्यांनी शिष्यवृत्ती इन्क्लूड केलेल्या आहे. आणि त्याच्यामध्ये बघा महिला आणि तृतीय पंथीयांना समानतेची वागणूक. आता किती जरी समाज पुढे गेलेला असला तरी सुद्धा आपण जी तृतीय पंथांना वागणूक देतो ती अजून सुद्धा सुधारलेली नाही. खरं तर आपला दृष्टिकोन त्यांच्याकडे बघण्याचा खूप वेगळा असतो, पण ते पण ऍज अ ह्युमन बिईंगच असतात. मग त्यांच्याशी आपण पण ऍज अ ह्युमन बिईंगच बिहेव केला पाहिजे. सो त्यांच्यासाठी त्यांना मोस्ट ऑफ एज्युकेशन ते घेतात. बरेचसे असे पण असतात की म्हणजे तृतीय पंथ असे पण असतात की मोठ्या लेवलला ते पार पाडलेले आहेत. त्यांचे म्हणजे कितीतरी तृतीय पंथ असे लोक आहेत की जे डॉक्टर आहेत, मोठ्या मोठ्या पोझिशनवर आहेत. ते त्यांना त्या बाबतीत खूप स्ट्रगल करावं लागतं. तेव्हा कुठे जाऊन त्यांना तो झोन प्राप्त झाला. ऍक्च्युली खरी ती म्हणजे रियालिटी आहे. पण आता तसं होणार नाही. आता तृतीय पंथांना जर समानतेची वागणूक दिली
तर काय होईल, एकंदरीत त्यांना शिष्यवृत्ती मिळाली तर त्यांना तो स्ट्रगल करावा लागणार नाही जो आधीच्या तृतीयपंथांनी लोकांनी स्ट्रगल केलेला आहे, फेस केलेला आहे. सो तिथे समानतेची वागणूक मिळाली की त्यांना त्यांची एज्युकेशन सिस्टीम, एज्युकेशन प्रणाली व्यवस्थित पार पडता येईल. नंतरचा मुद्दा बघा म्हणजे शिष्यवृत्तीमध्येच इन्क्लूड होतो आपण, अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक इत्यादींना सामाजिक तसेच सांस्कृतिक ओळख. आता अनुसूचित जाती जमाती हा मुद्दा खूप आधी निर्माण व्हायचा, पण आता आंबेडकरांनी जेव्हा कॉन्स्टिट्यूशन स्थापना केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह झालेल्या आहेत. आता जाती जमाती ह्या गोष्टी पाळल्या जात नाही. आता सगळ्यांना समानतेचा अधिकार आहे आणि आपण एकीने राहतो. आता ती जात भेदभाव अशा गोष्टी नाहीये. पण याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे लोक बाहेर असतात, ज्यांना माहित नसतं की आपल्या भारताची खरी सांस्कृतिक ओळख काय, बऱ्याचशा म्हणजे जे असे मुलं असतात, छोटे मुलं असतात, त्यांना हे पण माहित नसतं की आपण भारत देशात राहतो. बऱ्याचशा अशा गोष्टी असतात, नक्षलवादी एरिया वगैरे असल्या एरिया, खूप जणांना ह्या गोष्टींचं नॉलेज नसतं. आपली भारतीय संस्कृती काय आहे, आपला भारत कुठल्या स्तरावर आहे त्या सगळ्या देशांमधून त्या गोष्टींची ओळख नसते. सो त्या ओळख करून देण्याबाबतीत सामाजिक तसंच सांस्कृतिक ओळख करून देण्यात येईल ह्या म्हणजे अनुसूचित जाती जमाती किंवा इतर मागासवर्गीय जे वर्ग, मुलं आहेत, स्टुडंट्स आहेत किंवा पालक आहेत त्यांना. देन तिसरा मुद्दा म्हणजे बघा काय आहे, मुख्यत्वे खेड्यांमधील, आदिवासी पोड्यांमधील तसेच लहान शहरातील विद्यार्थ्यांना भौगोलिक. खरं तर आता तुम्हाला हे पण माहितीये की खेड्यापाड्यांमध्ये पण आता खूप चांगले प्रायव्हेट स्कूल तयार झालेले आहेत. ओके, सो तो मुद्दा नाहीये इथे. खरं तर प्रायव्हेट स्कूल आहेत, पण असे बरेचसे पण असे आपल्या राज्यांमध्ये, देशांमध्ये बरेचसे राज्य असे आहेत, जसं की छत्तीसगड इलिटरेसीमध्ये सगळ्यात मागे, म्हणजे शैक्षणिक बाबतीत सगळ्यात मागे ऍक्च्युली. सो छत्तीसगडमध्ये किंवा आता आपण महाराष्ट्रातच बघायला गेलो तर नागपूर साईडला नक्षलवादी एरिया आहे. सो तिथे पण बघा मुलांचं शिक्षणावर भर नसतो ऍक्च्युली, कारण त्यांना ती प्रणालीच माहित नसते, शिक्षण प्रणालीच माहित नसते आणि त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचत पण नाही की त्यांना शिक्षण द्यावं. खरं तर त्याचा हा महत्वाचा हा पॉइंट यांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे की त्यांच्यापर्यंत पण आपल्या जी काही देशाची भौगोलिक ओळख आहे किंवा आपला अख्खं जागतिक ओळख ती तिथे जाऊन त्यांच्यापर्यंत नेऊन ठेवणार, जेणेकरून त्यांनी सुद्धा शिक्षण घ्यावं आणि पुढे जावं. सो हा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे इथे. चौथा मुद्दा म्हणजे असं की शारीरिक तसेच शैक्षणिक अक्षम विद्यार्थ्यांचा विचार, म्हणजे जे शरीराने अपंग आहेत, फिजिकली काही गोष्टी करू शकत नाहीत, सो त्यांना सुद्धा शैक्षणिक व्यवस्थित त्यांना शैक्षणिक प्रणाली देण्याचा इथे निर्णय घेण्यात आलेला आहे. सो त्यांच्यामध्ये डिवाइड होऊन जाईल. हा पाचवा मुद्दा बघा, याच्या बाबतीत आतापर्यंत कोणीच शैक्षणिक प्रणालीमध्ये कन्सिडर केलं नव्हतं की स्थलांतरित जे विद्यार्थी असतात, मानवी तस्करीला बळी पडलेले विद्यार्थी असतात, अनाथ मुले आणि सहकारी. सो स्थलांतरित विद्यार्थी म्हणजे काय की जे मुलं स्वतःच्या पालकांमुळे, आई वडिलांमुळे ज्यांना कामाची गरज असते तो ते स्थलांतर करत असतात, त्यांचं एक फिक्स प्लेस नसतं, ते काही ठिकाणी फिरत असतात. सो त्यांना त्यांची फॅमिली, त्यांचं संगोपन करण्यासाठी हे गरजेचं असतं. सो ते काय करतात की स्थलांतर करतात एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर. तर त्या मुलांचं शिक्षण काय होतं, तिथे स्टॉप होऊन जातं, एज्युकेशन सिस्टीम त्यांना व्यवस्थित मिळत नाही. सो त्या मुलांपर्यंत पण या शैक्षणिक धोरणामध्ये शिष्यवृत्तीची तरतूद केलेली आहे. सो त्या मुलांपर्यंत पण शिक्षण पोहोचण्याचं काम या राष्ट्रीय धोरणामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. सो अनाथ मुले पण, अनाथ मुलांसाठी भरपूर एनजीओ आहेत, खूप सारे संस्था आहेत, त्या संस्थाद्वारे काम बरेच असे पण मुलं आहेत जे अनाथ असतात पण त्यांना शिक्षण नसतं. सो त्यांना सुद्धा हा इथे त्यांचा सुद्धा पॉइंट कन्सिडर करण्यात. नेक्स्ट स्लाइड सर. आता बघा आतापर्यंतचा पाठ्यक्रम आणि शैक्षणिक संरचनेचे रूपांतर आहे. एज ग्रुप 6 to 16 हे याच्यामध्ये 10 क्लास होते तुमचे, म्हणजे 1ली ते 10वी आणि नंतर 11वी 12वी आतापर्यंतची ही सिस्टीम होती.
पण आता शैक्षणिक धोरणामध्ये त्यांनी बघा कसं केलेलं आहे. वेट सर. साहिल पवार, साक्षी सावंत, प्लीज म्यूट युअरसेल्फ. तर स्लाइड इज नॉट विजिबल. जवळ आहे का जो? जवळ आहे ना? हॅलो सर, अंकुश सर. एकच मिनिट मॅम, एकच मिनिट. ओके. तेजस्विनी मॅम, तुम्ही होस्ट झालेले आहात म्हणून मी स्क्रीन शेअर थांबलेली माझ्याकडनं. हॅलो तेजस्विनी मॅम. हॅलो तेजस्विनी मॅम. हॅलो. ठीक आहे, नो इश्यू. मी एक्सप्लेन करते तरी सुद्धा तुम्हाला. ऍक्च्युली पाठ्यक्रम आणि शैक्षणिक सर्वेचे रूपांतर बदलण्यात आलेले आहे. आधीचे जे वर्गची सिस्टीम जी होती, सो क्लास वाईज कसं होत होतं की जो फर्स्ट टू 10 हा क्लास झाला होता, शालेय मध्ये रूपांतर होत होतं. आणि नंतरचे 2 क्लास होते 11वी-12वी. आता त्याच्यामध्ये थोडंसं चेंज करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये काय चेंज करण्यात आलेलं आहे बघा, की 5-3-3-4 अशा पद्धतीने शालेय रूपांतर करण्यात आलेलं आहे. आता ते मी एक्सप्लेन करते कसं. खरं तर पायाभूत स्तर म्हणजे बेसिक जो प्रायमरी स्तर असणार आहे, पायाभूत टप्पा, त्याच्यामध्ये बघा बालवाडी ते 2री हे वर्ग समावेश होणार आहे. सो याच्यामध्ये 5 वर्ग असणार आहेत. ओके, बालवाडी ते 2री. सो पायाभूत टप्प्यामध्ये बघा त्यांना बहुस्तरीय आणि खेळांवर आधारित शिक्षण असणार आहे. म्हणजे जास्त फिजिकल एज्युकेशन देण्यात येणार आहे त्यांना. जेवढं जास्तीत जास्त शारीरिक खेळांवर ते भर देतील तेवढे ते स्ट्रॉंग होतील आणि मेंटली पण स्ट्रॉंग होतील. आपली जर फिजिकल शारीरिकच आपण खूप चांगलं असलो, व्यवस्थित असेल, तरच आपण मेंटली म्हणजे बुद्धीने आपण चांगलो असतो. ह्याचं एक रिलेशन आहे सायंटिफिक. सो त्या पायाभूत टप्प्यामध्ये बालवाडी ते 2री या 5 वर्षामध्ये खेळांवर आधारित जास्त भर देण्यात आलेला आहे. देन प्रारंभिक स्तर, या स्तरामध्ये 3 वर्गांचा समावेश होईल. त्या वर्गांमध्ये बघा 3री ते 5वी या वर्गांचा समावेश. तो याच्यावर खेळ आणि प्रकल्पांवर आधारित शिक्षण म्हणजे अश्लेष अमरवाग, प्लीज म्यूट युअरसेल्फ. साहिल पवार, म्यूट युअरसेल्फ. अश्लेषा अमरवाग, प्लीज म्यूट युअरसेल्फ. हाँ हेलो. ओके, हेलो. म्यूट करा, तुमचा माईक म्यूट करा. ओके, साहिल पवार तुमचा माईक म्यूट करा. ओके. तुमचे जे काही डाऊट असतील ते सेशनच्या सगळ्यात शेवटी क्लिअर करण्यात येतील. ओके. बघा, प्रारंभिक स्तराबद्दल मी तुम्हाला सांगत होते की प्रारंभिक स्तरामध्ये 3री ते 5वी या वर्गांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये खेळ आणि प्रकल्प म्हणजे प्रोजेक्टवर जे आम्ही मुलांना देत होतो आतापर्यंत, पण तरी सुद्धा याच्यामध्ये अजून त्यांनी वाव दिलेला आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रकल्प करून घेण्यात येतील. खेळांवर आधारित त्यांचं शैक्षणिक प्रणाली असेल, सो याच्यामध्ये ते इन्क्लूड केलेलं आहे. नंतरचा स्तर आहे माध्यमिक स्तर. या माध्यमिक स्तरामध्ये बघा 6वी ते 8वी हे वर्ग समावेश केलेले आहेत. इथे पण 3च टप्पे असणार आहेत, 3च वर्ग असणार आहेत. सो या 3 वर्गांमध्ये सर्व विषयांचा समावेश केलेला आहे. ऍक्च्युली म्हणजे भाषा पण असतील, 3 भाषा, इंग्लिश, मराठी, हिंदी ह्या भाषा असतील. महाराष्ट्रात जी लँग्वेज आपण बोलतो ती तर मस्टच आहे. सो मराठी एक असेल आणि त्याच्यामध्ये सर्व विषयांचं त्यांना खोलवर नॉलेज असेल, डीपली नॉलेज असेल. आता महत्वाचा टप्पा म्हणजे आता ह्यांनी हा टप्पा बघा 4 वर्गांमध्ये डिवाइड केलेला आहे. ते वर्ग म्हणजे बघा उच्च माध्यमिक म्हणता येईल. आतापर्यंत तुम्हाला माहित होतं की हायर सेकंडरी म्हणजे थोडंसं 11th आणि 12th.
पण आता ही चेंज करण्यात आलेली आहे. सो याच्यामध्ये 9वी ते 12वी या वर्गांचा समावेश करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 4 वर्ष असणार आहे टोटल. सो या 4 वर्षांमध्ये मुलांना जो काही अभ्यासक्रम असणार आहे त्या अभ्यासक्रमाद्वारे तो त्यांचा विषय निवडण्यास त्यांना मदत होईल. म्हणजे स्वतंत्र असेल त्यांना त्यांचा विषय निवडण्याचा, म्हणजे त्यांना जे फील्ड हवंय. आता या एज मध्येच त्यांना इंटरेस्ट कुठल्या गोष्टीमध्ये ते जास्त समजणार आहे, कुठल्या सब्जेक्टमध्ये. सपोज मॅथ्स मध्ये आहे, सायन्स मध्ये आहे, सो ते बायोलॉजी घेतील किंवा मॅथमॅटिक्स घेतील, फिजिक्स घेतील, केमिस्ट्री घेतील. सो या स्तरावरच त्यांना मदत मिळून जाईल या शैक्षणिक प्रणालीमुळे, की ते त्यांना फ्युचरमध्ये त्यांना कशामध्ये करिअर करायचं किंवा त्यांना कशात इंटरेस्ट आहे हे या स्तरावर समजून जाईल. खेळांबाबतीत पण, स्पर्धा परीक्षांबाबतीत पण याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, समावेश केलेला आहे. सो त्या पण गोष्टी त्यांना क्लिअर होऊन जातील की जर आफ्टर म्हणजे 9वी 10वी या स्टेजमध्ये त्यांना इतकं तरी नॉलेज प्राप्त होईल या बाकीच्या स्तरांवरून, म्हणजे जे पायाभूत, प्रारंभिक आणि माध्यमिक या स्तरांवरून उच्च माध्यमिक स्तरामध्ये त्यांना हेल्प मिळून जाईल की आपल्याला फ्युचरमध्ये काय करायचं. सो हा एक नवीन संकल्प थोडक्यात म्हणायला लागेल की त्यांनी इम्प्लिमेंट केलेला आहे. आतापर्यंत आपली शैक्षणिक प्रणाली वेगळी होती थोडीशी. आता बघा, नवीन शैक्षणिक आणि अभ्यासक्रमाची रचना कशी आहे थोडक्यात मी सांगितलंच तुम्हाला. पहिले 5 वर्ग असणार आहेत, ते पायाभूत टप्पा असणार आहे त्याच्यामध्ये. नंतरचे 3 वर्ग असणार आहेत ते प्रारंभिक असणार आहेत. नंतरचे परत 3 वर्ग जे असणार आहेत ते माध्यमिक कन्सिडर होतील. आणि नंतरचे 9वी ते 12वी हा 4 वर्षाचा टप्पा म्हणजे तो उच्च माध्यमिक हा कन्सिडर होणार आहे. नेक्स्ट स्लाइड सर. आता या जे शैक्षणिक टप्पे मी तुम्हाला सांगितले, प्रारंभिक, पायाभूत, प्रारंभिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक. आता या स्तरांमध्ये ऍक्च्युली त्याच्यामध्ये काय असणार आहे, त्याची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत की या स्तरांचा, त्याचं पुढे जाऊन काय त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करण्यात आलेलं आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. याच्यामध्ये बघा, पायाभूत स्तर म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं पायाभूत स्तर म्हणजे कुठला, बालवाडी ते 2री. या स्तरांमध्ये हसत खेळत कृतीवर आधारित अध्ययन, म्हणजे मुलांना जास्त करून ऍक्टिव्हिटीवर भर देण्यात येईल जेणेकरून त्यांचं ग्रास्पिंग पॉवर आणि स्किल, जे काही क्रिएटिव्ह स्किल आहे ते बाहेर येईल. सो याच्यामध्ये त्यांना जास्त पाठ्यक्रम वगैरे त्याच्यावर भर देण्यात आलेला नाही, त्यांचा विकास होईल. प्रामाणिकपणा, आता याच्यामध्ये बघा थोडेसे मूलभूत तत्व इन्क्लूड केलेले आहेत जे आपल्याला पण होते. जे स्टेट बोर्ड मध्ये शिकलेले आहात ना पॅरेंट्स, त्यांना तर माहीतच आहे की आपल्याला शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, अजून आपल्याला मूलभूत तत्वे हा पण एक सब्जेक्ट होता. त्याच्यामध्ये आपल्याला बघा सांगायचे की काय असतात मूलभूत तत्वे. प्रामाणिकपणा म्हणजे काय की खोटं न बोललं पाहिजे. जरी आपण कुठलीही गोष्ट केली नसेल तर ती केली आहे म्हणून सांगणं हे खूप चुकीचं आहे. अशा गोष्टी शिकवल्या जायच्या. सो तो आपण पिरियड खूप एन्जॉय केला. आपण अजून सुद्धा म्हणतो बघा, बरेचसे लोक म्हणतात की जे माझं शिक्षण होतं ना ते ऍक्च्युली आता शिक्षण नाहीये. आपल्याला असं मिस करतो आपण ते शिक्षण प्रणाली. आपल्याला असं वाटतं काय आपले क्लासेस होते, काय आपले वर्ग होते, आपल्याला आपण शिक्षकांना खूप घाबरायचो, रिस्पेक्ट. सो ह्या गोष्टी पुन्हा इम्प्लिमेंट करण्यात आलेल्या आहेत, पुन्हा तोच पडाव करत आलेला आहे आणि मुलांना आता बेसिक नॉलेज पासून सगळं शिकवण्यात येईल. म्हणजे बाहेरच्या पण गोष्टी शिकवण्यात येईल ज्या ऍक्टिव्हिटी बेस असतील आणि अंतर्गत पण शिकवण्यात येईल. म्हणजे संस्कार, थोडक्यात बाल संस्कार म्हणतो ना आपण, या पायाभूत स्तरामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेला आहे ऍक्च्युली. सो प्रामाणिकपणा, शिष्टाचार, नीतिमूल्ये, तसेच वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छते बाबतीत पण त्यांना नॉलेज देण्यात येईल. देन प्रारंभिक स्तरामध्ये बघा, कृतीवर आधारित अध्ययनाकडून औपचारिक वर्ग शिक्षणाकडे हळूहळू संक्रमण, परस्परांवादी अध्यापन आणि अध्यापन, भाषा, विज्ञान, कला तसेच शारीरिक शिक्षणात सारख्या विषयाचा परिचय करून देणं, वाचन, लेखन, संभाषण या कौशल्यांवर भर करणं. आता तुम्ही सगळे महाराष्ट्रीयन आहात, तुम्हाला खूप मराठी चांगलं येतं. मराठी का चांगलं येतं तर तुम्ही वाचन खूप केलेलं आहे, एकतर हा मुद्दा असतो. एकतर तुम्ही संभाषण मराठीत करता, हा पण एक मुद्दा असतो. म्हणजे आपण जे बोलतो, ट्रान्सलेशन करतो ते मराठीत असतं. आणि लेखन करतो, रायटिंग करतो, त्यामुळे आपल्याला मराठी खूप चांगलं येतं बोलतं. पण आता हे इतर सब्जेक्ट बाबतीत पण व्हायला हवं. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे, जर भाषा असेल, 3 लँग्वेज असतील, सो त्या 3 लँग्वेज मध्ये मुलांकडून वाचन करून घेण्यात येईल, लेखन कंपल्सरी असणार आहे, रायटिंग वर्क म्हणजे,
आणि संभाषण म्हणजे कम्युनिकेशन त्यांनी त्या भाषेमध्ये केलं पाहिजे. सो या मुद्द्यांचा पण त्यांनी इन्क्लूड केला आहे. म्हणजे तिन्ही लँग्वेज, आता आपण महाराष्ट्रात आहे तर या तिन्ही लँग्वेज आणि अजून बहुभाषिक पण लँग्वेज त्या इन्क्लूड करणार आहेत, भाषा त्या पण इन्क्लूड करणार आहेत, जे आपण घेऊ शकतो ऍज अ स्कूल शालेय स्तरावर. म्हणजे असं नाहीये की फक्त ह्या 3 नॉलेजच त्यांना नॉलेज, 3 लँग्वेजच त्यांना नॉलेज मिळेल, अजून दुसऱ्या पण लँग्वेज आहेत त्याचं पण नॉलेज मिळेल. देन माध्यमिक स्तर, या स्तरामध्ये बघा गणित, विज्ञान, कला, सामाजिक शास्त्र तथा नैतिक मूल्य आदी विषयांबद्दल माहिती देण्यात येईल. खरं तर सामाजिक शास्त्र म्हणजे SST सोशल स्टडीज हा सब्जेक्ट त्यांना या स्तरांवर इन्क्लूड केलेला आहे या माध्यमिक स्तरावरती. म्हणजे त्यांना आपल्या भारतीयची राज्यघटना, लोकसभा या सगळ्यांचं तर नॉलेज मिळेलच, पण भौगोलिक आर्थिक परिस्थिती कशी आहे भारताची, आता भारताचा दर्जा काय आहे, लोकसंख्येत कसा आहे देश, कुठे प्रगत आहे, कुठे प्रगत नाही, कुठे प्रगतीची गरज आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजणार आहेत त्यांच्या अध्यापनाद्वारे. हे तर आता सुद्धा मिळतातच, पण त्यांना ते अजून व्यवस्थित मिळणार आहेत प्रॅक्टिकली. म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत तुमच्याशी टीचर डिस्कस करतात. आता आहे उच्च माध्यमिक स्तर, हा शेवटचा स्तर आहे. या स्तरामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की 9वी ते 12वी या वर्गांचा समावेश या स्तरामध्ये होणार आहे. तर या स्तरांमध्ये वैशिष्ट्य काय आहे याचं, खरं तर की 4 वर्षांचं याच्यामध्ये शिक्षण असणार आहे. या 4 वर्षामध्ये सखोल शिक्षण असणार आहे, म्हणजे खूप डीप मध्ये जे शिक्षण म्हणतो आपण ते असणार आहे. त्याच्यामध्ये त्यांना सखोल अध्यापन, सखोल नॉलेज मिळणार आहे आणि विचारसरणी तसा महत्वाकांक्षी ज्ञान प्राप्त करण्यास त्यांना मदत होणार आहे. जे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतात त्यांच्या इंटरेस्ट बाबतीतचे, त्यांच्या फ्युचर बाबतीतचे, ते त्यांना इथेच डेव्हलप होऊन जाईल, ना की ते त्यांना कसं डेव्हलप होऊन जाईल, त्या शैक्षणिक प्रणालीमुळे डेव्हलप होऊन जाणार आहे. देन विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य व अभ्यासक्रमाची लवचिकता. अभ्यासक्रम आता बघा इथून पुढे फ्लेक्झिबल असेल थोडासा. सो फ्लेक्झिबल असल्यामुळे त्यांना जो विषय निवडायचा आहे फ्युचरमध्ये तो त्यांना स्वतंत्र राहील. म्हणजे त्यांना एक आयडिया मिळून जाईल की बाबा आपल्याला फ्युचरमध्ये काय निवडायचं, कुठला सब्जेक्ट निवडायचा. आणि अभ्यास घटकातील विविध स्तरांवर मूल्यांकन करणे. कसं इव्हॅल्युएशन होतं खरं तर सगळ्या स्तरांवर अभ्यासाच्या घटकांबाबतीत, ते पण त्यांना नॉलेज मिळून जाईल. धन्यवाद. माझं मुद्दा इथपर्यंतच होता. नेक्स्ट मुद्दे अंकुश सर तुमच्या पुढे मांडतील. सो धन्यवाद. सगळ्या पॅरेंट्सला धन्यवाद करते मी, त्यांनी माझे मुद्दे व्यवस्थित ऐकल्याबद्दल. धन्यवाद अश्विनी मॅम. या पुढचे मुद्दे मी कंटिन्यू करेल. जर 30 सेकंद द्या मला फक्त. जस्ट अ मिनिट. सर 5 मिनिटच राहिली, ते परत रिजॉईन करावं लागेल आपल्याला. हॅलो हॅलो. आतापर्यंत अश्विनी मॅमने 3 मुद्दे तुमच्या समोर ठेवलेत. पहिला मुद्दा म्हणजे शैक्षणिक धोरणामागील दृष्टिकोन, दुसरा मुद्दा म्हणजे सामाजिक आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्तीची तरतूद, तिसरा मुद्दा म्हणजे पाठ्यक्रम आणि शैक्षणिक संरचनेचे रूपांतर, आणि चौथा मुद्दा म्हणजे शैक्षणिक टप्पे. आता या पुढचे मुद्दे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. ते आहे क्षमतेवर आधारित अध्यापन, अध्ययन आणि मूल्यांकन शिक्षण प्रणाली. आता या मुद्द्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा काय म्हणतोय की भूकंपट्टीला आळा घालण्यासाठी अभ्यासक्रमाची व्याप्ती मर्यादित ठेवणे. म्हणजे आतापर्यंत जो काही अभ्यासक्रम होता तो खूप जास्ती असा खूप मोठा असायचा. त्याच्यामुळे काय होतं की मुलं समजून घेण्याऐवजी पाठ करण्यावर जास्ती भर द्यायचे. ठीक आहे. तर त्या अभ्यासक्रमाला आपण मर्यादित ठेवणार आहोत या अभ्यासक्रमामध्ये.
शैक्षणिक उद्दिष्टांची पूर्ती करणारा अभ्यासक्रम. आत्ताचा जो अभ्यासक्रम असणार आहे तिथे जे काही आपले शैक्षणिक उद्दिष्ट आहेत ते सगळे पूर्ण होणार आहेत. तिसरा मुद्दा म्हणजे पारंपरिक मूल्यांकनाऐवजी क्षमतेवर आधारित मूल्यांकनावर भर. म्हणजे काय की जे काही तुमचं मुलाचं प्रोग्रेस रिपोर्ट आतापर्यंत येत होतं ते फक्त अभ्यासक्रमावर येत होतं, त्याच्या क्षमतेला गृहीत नाही धरल्या जात होतं. पण आता या अभ्यासक्रमामध्ये त्याच्या क्षमतेला पण गृहीत धरल्या जाणार आहे. चौथा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्गात क्रीडा एकात्मिक आणि कला एकात्मिक शिक्षणास प्रोत्साहन देणे. म्हणजे विद्यार्थ्याच्या पूर्ण समजा ओव्हरऑल समजा त्याचं डेव्हलपमेंट समजा बघायचं झालं तर आतापर्यंत फक्त अभ्यासालाच लक्षात घेतलं जात होतं, पण आता यापुढे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज म्हणजे क्रीडा एकात्मिक आणि कला एकात्मिक म्हणजे आर्ट ऍक्टिव्हिटीज हे आपण लक्षात घेण्यात येणार आहेत. त्याचा पुढचा मुद्दा म्हणजे शैक्षणिक धोरणामध्ये शैक्षणिक धोरणामध्ये नमूद केलेल्या काही गोष्टी. तर 5वी पर्यंत किंवा शक्यतो इयत्ता 8वी पर्यंत मातृभाषेत किंवा प्रादेशिक भाषेत शिक्षणाची सोय. म्हणजे आतापर्यंत काय होतं की समजा इंग्लिश मीडियम स्कूल्स असतील तर तिथे असं सांगण्यात येतं की जे काही शिक्षक लोक शिकवतील ते सगळं इंग्लिशमध्ये शिकवतील, पण याचा कुठे नाही कुठे दुष्परिणाम होत होता. म्हणजे की मुलांना समजू येत नव्हतं जे काही शिक्षक शिकवत होते. तर आता या अभ्यासक्रमामध्ये असं नमूद केलं गेलेलं आहे की 5वी पर्यंत किंवा शक्यतो 8वी पर्यंत ज्या राज्यामध्ये जी भाषा बोलली जाते त्याच भाषेमध्ये मुलांना शिकवण्यात येईल. सर शेवटचा 1च मिनिट राहिला. हो, राईट. पॅरेंट्सना जॉईन करायला सांगूया. तर सर्व पॅरेंट्सनी पुन्हा ह्याच लिंक वरती जॉईन करायचंय, म्हणजे बाकीचे सगळे पॅरेंट्स टीचर जे आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करतील. 1 मिनिटानंतर पुन्हा जॉईन करायचं आहे लगेच. ओके सर, कंटिन्यू. हो. याच्या पुढचा मुद्दा मी नेक्स्ट स्लाइड मध्येच करेल मॅडम. ओके, तर मी माझे पुढचे मुद्दे कंटिन्यू करतो. आपला सर हॅलो, हा किती मुद्दे राहिले म्हणलं सर? येस सर, अजून तरी 40 मिनिटं आहेत सर. थोडी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. ओके, मी समोरचे मुद्दे सांगतो तुम्हाला. सो समोरचा मुद्दा आहे की शिक्षक पर्व विद्यार्थ्यांच्या सर्वकष प्रगतीचा आलेख दाखवणारी पुस्तिका 360 डिग्री. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन संज्ञानात्मक, सकारात्मक तसेच मनोवैज्ञानिक घटकांवर करण्यात येईल. याचा अर्थ काय की जेव्हा मुलाचं शैक्षणिक वर्ष पूर्ण होईल तर त्या वर्षाच्या अखेरीस मुलाने किती प्रगती केली आहे किंवा तो कुठे कमी पडलाय ह्याच्यासाठी 1 मिनिट. ओके, सो मुलगा कुठे कमी पडलेला आहे किंवा त्याची प्रगती कुठपर्यंत झालेली याचा पूर्ण आराखडा एक 360 डिग्री दाखवणारी पुस्तिका असेल. म्हणजे तो चारही बाजूने किती डेव्हलप झालेला आहे हे आपल्याला माहिती पडेल. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांचे मूल्यांकन संज्ञानात्मक, सकारात्मक तसेच मनोवैज्ञानिक घटकांवर करण्यात येईल. याचा अर्थ काय की त्याची रँकिंग किंवा जी प्रोग्रेस आहे ती त्याच्या थिंकिंग ॲबिलिटी, त्याची पॉझिटिव्ह थिंकिंग आणि मनोवैज्ञानिक शक्ती. ठीक आहे, थिंकिंग ॲबिलिटी म्हणजे त्याची विचारशक्ती किती झालेली आहे, त्याची सकारात्मक शक्ती किती आहे आणि त्याची मनाची शक्ती या आधारावर त्याची 360 डिग्रीवरती ही पुस्तिका बनणार आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शालेय प्रगतीचा आढावा घेणे. इयत्ता 3री, 5वी व 8वी मध्ये विद्यार्थी शालेय परीक्षा देतील. 3री मध्ये, 5वी मध्ये आणि 8वी मध्ये विद्यार्थी शालेय परीक्षा देतील. तिथे काही पण बोर्ड नसणार आहे. ठीक आहे, जसा 10वी आणि 12वीला बोर्डाची परीक्षा द्यावी लागते तसं 3री, 5वी आणि 8वी मध्ये द्यावी नाही लागेल. जे याच्या पहिलेच्या अभ्यासक्रमामध्ये पण असंच होतं. आता 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा तर राहतीलच, पण जी शिकवणी वर्ग असतील
त्याला थोडं कमी करण्यात येईल. कारण बोर्डामध्ये किंवा बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर ज्या प्रवेश परीक्षा असतात त्यामध्ये मुलांनी कसं परफॉर्म केलं पाहिजे, त्यामध्ये कसं मुलांनी त्यांची जी काही कार्यप्रणाली दाखवली पाहिजे त्यानुसार जो अभ्यासक्रम आहे तो डेव्हलप केला जाईल आणि त्या शिकवणी वर्ग कमी करून प्रवेश परीक्षांसाठी त्यांना कशी तयारी करता येईल याबाबत या अभ्यासक्रमामध्ये नमूद केल्या गेलेली आहे. सो इथे माझा पाठ संपतोय. धन्यवाद माझे मुद्दे ऐकल्याबद्दल आणि यानंतरचे मुद्दे तुम्हाला सस्मिता मॅडम एक्सप्लेन करतील. सस्मिता मॅम. Yes, sir. येस मॅम. Yes, sir. येस मॅम. तुम्ही Thank you, sir. ओके मॅम. Okay. Myself, Sasmita. I will continue now. Next is दप्तराशिवाय काही दिवस. Means 10 दिवस दप्तराशिवाय. 10 days bagless day. Means students 10 दिन बैग लेके नहीं जाएंगे. ये 10 दिन में आपके बच्चे करेंगे क्या? अगर वो बैग नहीं लेंगे तो करेंगे क्या? ये जो 10 दिन उनको बैग नहीं लेके जाएंगे तो उसमें वो बहुत सारे स्किल्स सीखेंगे. हेलो सर. 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 हाँ यस मैम. ये 10 दिन में बच्चे आपके बहुत सारे स्किल्स सीखेंगे. स्किल्स मीन्स पॉटरी, पॉट्स कैसे बनता है, मार्केटिंग में क्या क्या होता है, फार्मिंग कैसे फार्मिंग करते हैं, मॉडर्न फार्मिंग, ट्रेडिशनल फार्मिंग, बहुत सारे फार्मिंग का तरीका है वो सीखेंगे. फिर ऑटोमोबाइल रिपेयरिंग मीन्स कार रिपेयर करना, स्कूटर रिपेयर करना, ये सब भी सीखेंगे. तो ये एक फन वे में उनको सिखाया जाएगा और ये जबरदस्ती कोई बच्चों को भेजा नहीं जाएगा. जो जिसमें इंटरेस्ट है वही वो सीखने के लिए जाएंगे. तो इसमें बच्चों का फ्यूचर भी बन सकता है क्योंकि पढ़ाई के अलावा अगर वो ये चीज वो सीख जाते हैं तो आगे जाके उनको अपने पैर में खड़े होने का बहुत चांसेस है. नेक्स्ट स्लाइड सर. यस मैम. हाँ, 6 to 8 स्टैंडर्ड स्टूडेंट्स को व्यवसायिक शिक्षणावर भर मीन्स उनको बहुत सारे कोर्सेस है जैसे कि इट इज इन इंग्लिश कॉल्ड वोकेशनल कोर्सेस. तो इसको एग्जाम्पल है एनिमेशन, इलेक्ट्रॉनिक्स थिंग्स का रिपेयर करना या इलेक्ट्रिकल वायरिंग करना या जिम इंस्ट्रक्टर बनना या बैंकिंग मीन्स अकाउंटेंट या मार्केटिंग करना, कैटरिंग करना. कैटरिंग मीन्स जो खाना बनाने का ऑर्डर लेते हैं. तो ये सब थिंग्स उनको सीखने का अवेलेबल दिया. यस हेलो. हाँ, तो द चॉइस विल बी गिवन टू स्टूडेंट्स चॉइस करेंगे कि वो क्या कौन सा स्किल सीखना चाहते हैं. उदाहरण स्वरूप आपका बच्चा अगर पेंटिंग में इंटरेस्टेड है, रुचि रखता है, तो कोई पेंटर के पास जाएगा और ट्रेनिंग लेगा, उससे वो प्रैक्टिकल नॉलेज लेगा. नेक्स्ट कोई स्कूल भी एक मीटिंग फिक्स करेगा कोई लोकल आर्टिसियंस के पास जहां वो जाके उनसे वो नॉलेज ले सके और प्रैक्टिकल नॉलेज ले सके. अगर कोई पेरेंट्स रिलेटेड भी सोनार है तो वो कैसे ज्वेलरी बनाते हैं, सोना कैसे मेल्ट होता है, फिर उसमें क्या मिक्स करते हैं, तो ये सब अगर वो पेरेंट्स चाहता है कि मेरे बच्चों के साथ दूसरे बच्चे भी सीखे, इसका मतलब ये नहीं है बड़े होके सोनार बनेंगे, बट अगर वो बच्चों को सिखाया जाए तो कोई गलती भी नहीं है. तो अगर कोई पेरेंट्स ऐसे समझे कि मेरे बच्चे के साथ साथ इन बच्चों को भी आना चाहिए, तो वो ऐसे स्कूल में दे सकता है, बच्चों को आके उस मीन्स रिक्वेस्ट कर सकता है, तो स्कूल अरेंज भी करेगा.
एंड 6th स्टैंडर्ड से कोडिंग सिस्टम सिखाया जाएगा, दैट इज यूनिक नंबरिंग सिस्टम, जो कि आगे जाके बहुत उनको फायदा होगा। बहुत सारे पेरेंट्स इसको बहुत पैसा खर्चा करके कोई फेमस कंपनी में कोडिंग सिखाए हैं, बट अभी स्कूल में ही अवेलेबल होगा वो कोडिंग टीचिंग मीन्स सिखाया जाएगा, जो कि कम प्राइस में होगा। कोडिंग सीख गया मीन्स आपका बच्चा बच्चे को जॉब मिल जाएगा, ये नहीं, उसके साथ वो और मैथमेटिकल कंप्यूटेशनल स्किल्स को इम्प्रूव करना पड़ेगा। तो आगे जाके वो अपने पैर में खड़ा हो सकता है, कोई भी जॉब उसको मिल सकता है, वो जॉबलेस नहीं रहेगा। बड़े बड़े कंपनी में आजकल एजुकेशनल क्वालिफिकेशन इतना नहीं देखते हैं जितना पहले देखते थे। तो आजकल वो प्रैक्टिकल नॉलेज देखते हैं। तो ये सब अगर नॉलेज उनमें रहता है तो आगे जाके वो बड़े बड़े कंपनीज में भी काम कर सकते हैं। सो ये दिस क्लॉज इज वेरी, ये जो बनाए हैं नया एजुकेशन के ये में, दिस इज वेरी इंपॉर्टेंट। ओके सर, नाउ आई विल हैंड ओवर टू श्वेता मैम। धन्यवाद मॅडम, धन्यवाद सस्मिता मॅडम. नाव आय विल स्टार्ट माय स्लाइड्स. मुलांना शाळेत परत आणणे, एकही विद्यार्थी शाळा सोडून जाणार नाही याची काळजी घेणे. आता आपण पाहिलंच आहे की कोरोनामुळं बरेचशा मुलांना किंवा असे वेगवेगळे कारण असू शकतात की ज्याच्यामुळं एकही विद्यार्थी शाळेकडे येत नाही. तर मग असं काय केलं पाहिजे की ज्याच्यामुळं मुलं शाळेकडे जास्तीत जास्त येतील? तर या नवीन शैक्षणिक धोरणाचा हाच मिनिंग आहे, अर्थ आहे की ते अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शाळा आणि सरकारी धोरणांमुळे किंवा त्यांनी जे चेंजेस केलेत त्याच्यामुळे मुलांचा कल हा शाळेकडे असावा. तर मग असं या धोरणात काय सांगितलंय, तर त्यांनी जसं की आपल्या सस्मिता मॅमनी सांगितलं की त्यांनी ट्रेनिंग कोर्सेस जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ट्रेनिंग कोर्सेस देऊन काय होणार आहे, तर मुलांची अभ्यासाविषयीची किंवा इतर जे कौशल्य आहेत, इतर जे ट्रेनिंग कोर्सेस आहेत त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्याची रुची वाढू शकते. हा या नवीन शैक्षणिक धोरणाचा मुख्य हेतू आहे असं मी तुम्हाला सांगेल. या धोरणाअंतर्गत म्हणजे या शैक्षणिक धोरणामध्ये खूप काही महत्त्वाचे असे बदल करण्यात आले आहेत की त्याच्यामुळं विद्यार्थी हा शाळेकडे जास्तीत जास्त येईल आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थी हे मुख्य प्रवाहात येतील. शाळेकडे त्यांचा येण्याचा हेतू वाढेल. या हेतू आहे असं मला सांगावंशी वाटतं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो नेक्स्ट स्लाइड इज अबाउट ती आहे म्हणजे NIOS आणि ODL. तर NIOS आणि ODL काय आहे, तर द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल किंवा आपण त्याला आंतरिक शाळा असं म्हणू शकतो. या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असं आहे की शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या शालेय विकासासोबतच म्हणजे जे काही शाळेत विषय आहेत त्याच्यासोबत असे कोणते कोर्सेस इन्क्लूड केले जातील की त्याचा जास्तीत जास्त विकास व्हावा विद्यार्थ्यांचा. म्हणजेच काय, तर विद्यार्थ्याचा पूर्णपणे सामाजिक मानसिक देखील विकास व्हावा. त्याचप्रमाणे मुलांना कौशल्य विकास म्हणजे हे सगळे जे वोकेशनल कोर्सेस आहेत, व्यावसायिक शिक्षण आहे, त्याच्यामुळे कौशल्य विकास त्याचा जास्तीत जास्त त्या मुलाचा आत्मसात व्हावा. या ओपन स्कूल किंवा ODLचा मुख्य हेतू किंवा आपण दृष्टिकोन म्हणू शकतो. ही एक संस्था आहे ऍक्च्युली NIOS. ही संस्था नोव्हेंबर 1990 मध्ये स्थापन झाली आहे. ही संस्था आपल्याला व्यावसायिक म्हणजे मुलांसाठी खास करून व्यावसायिक जीवन कौशल्य असे वेगवेगळे कोर्स ऍक्च्युली मुलांना ऑफर करतं. ही एक महत्त्वाची अशी गव्हर्नमेंट ऑथराइज्ड संस्था आहे. अजून सांगायचं तर पालकांना माझी विनंती आहे की
प्लीज त्यांनी माईक त्यांचा म्यूट करावा आणि मला बोलायचा चान्स द्यावा. NIOS विद्यार्थ्यांना ही खूप महत्वाची मीटिंग आहे. पॉलिसी महत्वाची डिस्कस केली जात आहे. कृपया आपण लक्षपूर्वक ऐकावं. तर NIOS विद्यार्थ्यांना वेगवेगळे व्यावसायिक कोर्स अवेलेबल करून देते ऑनलाईन मोडवर. तर याच्यातून विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप सुद्धा दिली जाते. NIOS हे वेगवेगळ्या स्तरांवर कोर्सेस देतात. म्हणजे काय, तर त्याच्या इयत्तेनुसार 3रीत जर एखादा मुलगा असेल, 5वीत असेल, 8वीत असेल, तर त्याच्या इयत्तेनुसार तो त्याचा कोर्स निवडू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, की ह्याचा मुख्य हेतू काय आहे, की हे शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करते आणि प्रत्येक प्रकारच्या विद्यार्थ्याला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करते किंवा प्रयत्न करते. नेक्स्ट स्लाइड सर, प्लीज नेक्स्ट स्लाइड. अध्यापन शास्त्रातील मुख्य वैशिष्ट्ये. मग हे जे आपण वेगवेगळे कोर्सेस बद्दल बोलतोय, वोकेशनल कोर्सेस किंवा पाठ्यक्रम किंवा हे जे शैक्षणिक धोरण आहे त्याच्याबद्दल, मग ह्याचे एक्झॅक्टली ह्या अध्यापन शास्त्राचं मुख्य वैशिष्ट्य काय आहेत, की का आपण हे सगळं आत्मसात करण्याचं काम करतोय. तर पहिला मुद्दा आहे की सक्षमतेच्या आधारावर अध्यापन शास्त्रीय योजना तयार करणे. मागच्या स्लाइडमध्ये की त्या विद्यार्थ्याला कोणत्या क्षेत्रात रुची आहे, रेग्युलर कोर्सेस सोबत आपण त्याला वोकेशनल कोर्सेस देणार आहे, करेक्ट. तर मग त्याची क्षमता काय आहे, त्याच्या आधारावर अध्यापन शास्त्र योजना तयार करणे. आपण योजना तयार करायची आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे योग्य प्रशिक्षण आणि शाळा प्रशासनास देणार आहे. म्हणजे की शाळेला सुद्धा याच्या बाबतीत टीचर्सला वगैरे योग्य प्रशिक्षण देऊन आपण मुलांना हे अध्यापन शास्त्र त्याच्या क्षमतेनुसार देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नेक्स्ट काय, तर गोष्टी, खेळ, संगणक याद्वारे योग्य अध्यापन शास्त्राची निर्मिती करणे. म्हणजे हे सगळे पॉइंट्स फक्त टेक्स्टबुक म्हणजे पाठ्यपुस्तक एवढंच नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त आपण काय काय, तर गोष्टी सांगून, खेळ, संगणक या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून आपण ही अध्यापन शास्त्राची निर्मिती करणार. देशप्रेम, अहिंसा, शांतता, प्रामाणिकपणा इत्यादी मूल्यांचा विकास करणे. म्हणजे फक्त पाठ्यपुस्तकांपुरतं मर्यादित नाही राहिलं पाहिजे, की मुलाला देशाविषयी आदर पाहिजे. त्याला फक्त गांधीजींनी सांगितलंय बुकमध्ये की हिंसा करू नका, शांतता प्रस्थापित करा, फक्त पुस्तकाद्वारे नाही, तर त्याचा पूर्णपणे त्यांनी त्या मूल्यांचा विकास केला गेला पाहिजे. अशी अध्यापन शास्त्र प्रणाली तयार करण्यात आली आहे. शैक्षणिक अभ्यासक्रम, सहशालेय अभ्यासक्रम, पूरक अभ्यासक्रम म्हणजे काय, तर शैक्षणिक, व्यावसायिक, विज्ञान, कला, खेळ, शैक्षणिक असं कुठल्याही एका ह्याच्यावरती अवलंबून नाही, तर पूर्ण ऑलराऊंड त्याचा विकास करण्यात असा अभ्यासक्रम आणण्यात आला आहे. ओके. तो विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे योग्य प्रशिक्षण देणे, डिजिटल साक्षरता, कोडिंग, संगणकीय विचार, नैतिक विचार यावर भर देणे. याचाच अर्थ काय, की आजकाल आपण पाहतो की मोस्ट ऑफ द तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. म्हणजे टेक्निकल गोष्टी जास्त आलेल्या आहेत. मग असं नको व्हायला की आपला विद्यार्थी, आपला मुलगा हा तंत्रज्ञानात कमी पडेल. तर त्याच्यासाठी डिजिटल साक्षरता म्हणजे फक्त लिहिणे आणि वाचणे इथपर्यंत तो साक्षर नको. तो जास्तीत जास्त कसं पाहिजे की त्याला तंत्रज्ञानाविषयी सुद्धा माहिती मिळाली पाहिजे. कोडिंग विषयी म्हणजे हे सगळे कम्प्युटर रिलेटेड जे कोर्सेस आहेत ना, किंवा याच्याबद्दल पण जास्तीत जास्त भर देण्यात आला आहे ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये. ओके. सो बहुभाषिक शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, इतर भाषेच्या शिक्षकांना नियुक्त करण्यासाठी जवळच्या राज्यांशी द्विपक्षीय करार करण्यास राज्यांना प्रोत्साहन देणे. म्हणजे बहुभाषिक शिक्षणासाठी म्हणजे फक्त एक विषयासाठी असं नाही, सगळ्या विषयांचा, सगळ्या लँग्वेजचा इथं त्यांनी जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलंय, त्याला भर दिलाय की मुलाला प्रत्येक लँग्वेज ही आली पाहिजे आणि जास्तीत जास्त रिजनल लँग्वेजला आपण म्हणतो ना, की त्या रिजनल लँग्वेज मध्ये आलं तर मग जे नेक्स्ट लेवलचे सब्जेक्ट आहेत ते त्याला समजून जावेत. म्हणजे त्याची कन्सेप्ट कशी क्लिअर व्हावी हा इथं थोडक्यात बोलण्याचा उद्देश आहे त्यांचा.
आणि त्याच्याबरोबरच काय की इतर द्विपक्षीय करार करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या राज्यांशी कम्युनिकेशन होऊन आपण प्रोत्साहन देऊ शकतो या बहुभाषिक शिक्षणावर. नेक्स्ट स्लाइड. ते मुद्दे ठेवल्यात ना म्हणून त्यांची तोंड नाही दिसत. मुद्दे नसते. म्यूट युअर माइक. हा, नेक्स्ट स्लाइड. पालकांनी विद्यार्थ्यांमधील खालील गोष्टी जाणून घ्याव्यात. तर पालकांनी हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत. आता तुम्ही शांततेने ऐका की कोणत्या अशा महत्वाच्या गोष्टी आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेत. की शारीरिक अपंगत्व, अध्ययन अक्षमता या गोष्टींची पालकांना जाणीव झाल्यास वेळीच सहकार्य मिळू शकते. म्हणजे काय तर काही वर्गांमध्ये किंवा काही वयोगटात आपण बघतो की असं आपल्याला दिसून येतं की जर मुलाला काही शारीरिक अपंगत्व अचानक येऊ शकतं किंवा असतो तो, किंवा अध्ययनामध्ये म्हणजे अभ्यासात पण कधी कधी काही मुलं स्पेलिंग मिस्टेक करतात किंवा अशा छोट्या छोट्या चुका त्यांच्याकडून होतात. पण जर वेळेस आपल्याला त्या जर कळाल्या नाहीत तर मग त्याचा उपयोग नाही. मग त्याच्यापेक्षा जर आपण वेळेस त्याला मदत केली, पालकांनी असेल, शाळेमध्ये टीचर्सनी असेल, तर आपण त्याला एक मदत करू शकतो किंवा आपण त्याला आधार देऊ शकतो आणि त्याच्या प्रगतीला नंतर हातभार लागू शकतो. तुम्ही सर्वांनीच मला असं वाटतंय की तारे जमीन पर मूवी बघितला असेल, ज्याच्यात आमिर खाननी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचं सांगितलंय की कसं आपण पालकांचा काय रोल आहे आणि टीचर्सचा काय रोल आहे, हे उत्तम पद्धतीने सांगितलंय. सो फायनली मी हेच कन्क्लूड करेन की शैक्षणिक धोरण हे कसं विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे आणि विद्यार्थ्यांचा कसा सार्वत्रिक विकास करण्याचं काम करण्यात आलं आहे असं मला वाटतं. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच. नेक्स्ट 2 slides will Sasmita ma'am will tell. थैंक यू श्वेता मैम. सस्मिता मैम, आपका माइक थँक्यू म्यूट है. श्वेता मॅम. शाळेने आयोजित केलेला पालक प्रशिक्षण सत्रासाठी पालकांनी उपस्थित राहावे. ये जो पॉइंट है मैं कुछ और पॉइंट भी मिला लिया है. तो ये जो पॉइंट है जहाँ ये ऐसा एक एनवायरनमेंट स्कूल में क्रिएट करना चाहिए कि पेरेंट्स एंड टीचर एक पॉजिटिव एनवायरनमेंट बच्चों के लिए तैयार करना चाहिए कि बच्चे स्कूल में आने के लिए घबराए नहीं. स्कूल में आने के लिए वो मजे से आ सके, मीन्स हैप्पी मूड में आ सके. वो एनवायरनमेंट टीचर को भी क्रिएट करना है और पेरेंट्स को भी. पेरेंट्स को हेल्प करना है टीचर को. अभी ये सब करने के लिए एक पेरेंट्स रिप्रेजेंटेटिव हमको चूज करना है. पेरेंट्स के अंदर में कोई एक रिप्रेजेंटेटिव चूज करना है जो मैसेज वो पेरेंट्स को दे सके. एंड इम्पोर्टेंट पेरेंट्स का जो कंप्लेंट्स या पेरेंट्स का जो व्हाटएवर दे आर फीलिंग, वो पेरेंट रिप्रेजेंटेटिव स्कूल तक ला सके. ऐसे एक पेरेंट रिप्रेजेंटेटिव सिलेक्ट करेंगे स्कूल. नेक्स्ट, पेरेंट्स स्टूडेंट्स का होमवर्क, ये स्टूडेंट्स इम्प्रूवमेंट इन स्टडीज, ये सब जानने के लिए वो टीचर के साथ कनेक्ट करेंगे या टीचर कनेक्ट करेगी पेरेंट्स को. दोनों करेंगे. ऐसा नहीं है कि पेरेंट्स सोचेंगे कि हाँ टीचर नहीं की तो हम क्यों करें, या टीचर ऐसा नहीं सोचना चाहिए कि पेरेंट्स नहीं की तो हम क्यों करें. तो ऐसे नहीं, दोनों बराबर का भागीदारी होना चाहिए. अगर जरूरत पड़े तो टीचर्स होम विजिट्स भी कर सकती है. और स्टूडेंट्स का स्ट्रेस, एंजाइटी, व्हाटएवर प्रॉब्लम्स दे आर फेसिंग, उसके लिए डिफरेंट वर्कशॉप स्कूल प्रोवाइड करेगी. बहुत सारे एक्टिविटीज पेरेंट्स के लिए कंडक्ट करेगी स्कूल, जो कि फन एक्टिविटीज भी होगा एंड एजुकेशनल एक्टिविटीज भी होगा. पेरेंट्स वॉल्यूंटियर सिलेक्ट करा जाएंगे, जैसे कि स्कूल का फील्ड विजिट हो या स्पोर्ट्स एग्जीबिशन हो, एनुअल फंक्शन हो या स्कूल मैगजीन के लिए आर्टिकल लिखना हो, तो उसके लिए वॉल्यूंटियर सिलेक्ट करा जाएंगे. देन
अगर कोई पेरेंट्स डॉक्टर हो या स्पोर्ट्स पर्सन हो या काउंसलर हो, तो वो अगर एक लेक्चर देना चाहे स्कूल में, तो उसके लिए भी उनको अलाउ किया जाएगा। वो अपना थॉट्स या नॉलेज शेयर कर सकते हैं। नेक्स्ट स्लाइड प्लीज सर। ओके, मादक द्रव्यांचा वापर, लैंगिक प्रवृत्ति आणि, सर ये पढ़ो ना मराठी में। सर कैन यू रीड दिस? पौगंड or otherwise Yes. I will explain it. येस. मादक द्रव्यांचा वापर, लैंगिक प्रवृत्ती आणि पौगडावस्थेतील इतर समस्यांना सामोरे जाण्यासाठी पालकांनी शाळेला सहकार्य करावे. Okay, this is related to health only. जो टीनेज होते हैं बच्चों में, ज्यादातर बिगड़ने का चांसेस रहता है। तो उस एज में वो एक तो कोई भी एडिक्शन हो सकता है उनको, जैसे अल्कोहल की या टोबैको की या पत्ते खेलने की या ड्रग एडिक्शन, ऐसे भी हो सकता है। और सेक्सुअल हैरेसमेंट भी हो सकता है, जैसे कोई लड़की को कमेंट करना या उसके क्लास में कुछ परेशान करना, यस ऐसे भी हो सकता है। तो ये नेगेटिव थिंकिंग पेरेंट्स लेना नहीं चाहिए कि मेरे बच्चों को क्यों बोला, या ऐसे थिंक नहीं करना चाहिए। पेरेंट्स एंड टीचर दो ऐसे एक प्रॉमिस करना चाहिए कि हमारे स्कूल में से कोई भी ऐसे बच्चे ना निकले कि ये सब में इन्वॉल्व हो या इस सब चीज से एडिक्ट रहे। और उनको योगा एंड एक्सरसाइज का भी ट्रेनिंग दिया जाएगा स्कूल की तरफ से, बिकॉज बॉडी के विकास में ही दिमाग का विकास है। तो अगर बॉडी विकास होगा तब वो बड़े होके अपना दिमाग का अच्छा यूज कर सकते हैं। थैंक यू। नेक्स्ट स्लाइड विल एक्सप्लेन बाय समा मैम। थँक यू सुस्मिता मॅम. ओके, तर आतापर्यंत आपण बघितलं की NEP म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे काय, त्याची वैशिष्ट्ये काय, त्याची रचना कशी आहे. आता आपण बघणार आहोत की पालकांचा रोल काय, त्यामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये पालकांचा रोल काय. तर फर्स्ट पॉइंट आहे, पालकांनी खालील बाबींबाबत अद्ययावत राहावे. शाळेतील विविध उपक्रम आणि आपल्या पाल्याची प्रगती व त्यावरील अभिप्राय. म्हणजे पालकांनी आपल्या मुलाच्या शैक्षणिक तसेच इतर विविध उपक्रमातील प्रगतीबद्दल वेळोवेळी माहिती घ्यावी. पालकांनी स्कूलमध्ये जाऊन त्यांचा प्रोग्रेस काय, त्यांचा रिपोर्ट काय हे चेक करावे. मुलांना जर काही समस्या असतील तर त्याबाबत शाळेत येऊन चर्चा करावी, टीचरांशी भेटावे. काही नवीन संकल्पना असतील तर त्या सांगाव्यात व त्यांचा टाइम टू टाइम अभिप्राय द्यावा, फीडबॅक द्यावा. सर प्लीज चेंज द स्लाइड. नेक्स्ट पॉइंट आहे, एक स्वयंसेवक म्हणून खालील काही प्रकल्पास पालक सहकार्य करू शकतात. राष्ट्रीय पायाभूत साक्षरता व सांख्यिकी अभियान व क्षेत्र भेटी, सहली, क्रीडा, कला प्रदर्शन, वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम, शाळेचं मासिक इत्यादी. म्हणजे पालकांनी स्वयंसेवक मीन्स व्हॉलेंटियर्स म्हणून काही गोष्टींमध्ये सहकार्य करू शकता, जसे की राष्ट्रीय पायाभूत साक्षरता व सांख्यिकी अभियान मीन्स नॅशनल बेसिक लिटरसी इन स्टॅटिस्टिक्स कॅम्पेन. यामध्ये पालक स्वतः मुलांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील विषयाचा आढावा घेऊ शकतात. मुलांकडून त्यांना
शैक्षणिक समस्या यांचे निवारण करणे, दैनंदिन व्यवहारातील व्यवहार कौशल्य शिकवून त्या बाबतीत साक्षरता निर्माण करणे, तसेच क्षेत्रभेटी, शैक्षणिक सहल, कला व विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर शालेय कार्यक्रमासाठी पालकांचे सहकार्य अपेक्षित आहेत. Sir, please change the slide. नेक्स्ट पॉइंट आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ पालक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करू शकतात. जसे की सस्मिता मॅमने सांगितलं आहे, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात सध्या प्रसिद्ध व नावाजलेल्या तज्ञ व्यक्तींकडून मुलांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करू शकतात. त्या बाबतीत कोणी ओळखीचे तज्ञ जर का आपले असतील किंवा पालकांच्या ओळखीत कोणत्या क्षेत्रात तज्ञ असेल तर त्यांचे मार्गदर्शन शाळेच्या सहकार्याने घेता येईल. सर, प्लीज चेंज. शिक्षक पालक संघटनेमध्ये पालक प्रतिनिधी म्हणून सहभागी व्हावे. पालकांना एक नम्र आव्हान आहे की शिक्षक पालक संघटनेमध्ये पालक प्रतिनिधी म्हणून स्वतःहून सहभागी व्हावे, तसेच शिक्षक विद्यार्थी यांना नवनवीन संकल्पना राबवण्यास सहकार्य करावे. जेवढा पालकांचा सहकार्य जास्त असेल तेवढंच शाळेचा व विद्यार्थ्यांचा विकास हा चांगल्या प्रकारे व जलद होईल. आता तेजस्विनी मॅम कंटिन्यू करतील. येस, थँक्यू शमानंद. शाळेने पालकांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी व्हावे. म्हणजे जे काही कार्यक्रम शाळा मुलांसाठी आयोजित करते आहे, त्यांच्या चांगल्या संगोपनासाठी, त्याच्या स्किल्स डेव्हलपमेंटसाठी, तर पालकांनी त्यामध्ये सहभागी होऊन, सपोज एखादा प्रोजेक्ट सांगितला असेल, होमवर्क सांगितला असेल, काही अभ्यासक्रम सांगितला असेल, तर त्याच्यात सहभागी होऊन मुलांना प्रोत्साहन करणे गरजेचे आहे. नेक्स्ट स्लाइड. समाजापर्यंत पोहोचण्यासाठी शाळेमार्फत आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. आता फेब्रुवारीमध्ये 16 फेब्रुवारीला आपण एक पथनाट्य आयोजित केलं होतं फ्लोरा व्हॅलीनं. तर तिथेही सामाजिक कार्यक्रम म्हणजे टोल प्लाझावरती सर्व लोकांना रोड सेफ्टीचा अवेअरनेस दिला होता. तर अशा प्रकारचे अनेक उपक्रम राबवले जातील. तर तेव्हा त्यावेळेसही पालकांचे सहभाग आणि सहभागी होणे अत्यंत आवश्यकता आहे, गरजेचे आहे. नेक्स्ट स्लाइड. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 इथे संपन्न होतो आणि पालकांच्या जर काही शंका असतील तर त्यांनी विचारल्यास चालतील. आपण अनम्यूट व्हायचं आणि विचारायचं, एक एक करून विचारले तरी चालेल. पुन्हा मी पालकांना विनंती करतो की त्यांच्या मनात काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 साठी, तर त्यांनी आपला माईक अनम्यूट करून विचारावे. Okay, I think parents are not having any doubts. Yes, sir.
So we'll end this program here. ओके सर. और पड़ोकर सर ने सारे पेरेंट्स के साथ बात करने पड़ोकर सर का था, लेकिन अभी ये हम ऑलरेडी 1 घंटा 15 मिनट ले चुके हैं प्रेजेंटेशन के लिए. तो पड़ोकर सर ने मैसेज भेजा है कि अगले हफ्ते आप लोगों के साथ बात करेंगे. थैंक यू. हॅलो हेलो हेलो हॅलो हॅलो हा, हे आता जे सांगितलं सगळी माहिती की धोरण तुम्ही कधी राबवणार पण? हॅलो हा ओके. हे धोरण आता हा ऐकू येत आहे. अदिती चोरघे, माझा आवाज ऐकू येतोय तुम्हाला? अदिती, ओके. सो हे धोरण आत्ताच 2020 मध्ये म्हणजे आलेलं आहे. याला हे धोरण राबवण्यासाठी किमान 1 ते 2 वर्ष तरी पुन्हा लागतील. आणि याची सुरळीत प्रणाली जी आहे ती 2025 पासून सुरळीत प्रणाली सुरू होईल. हे धोरण व्यवस्थितपणे 2025 पासून सुरू होईल. No, there is a correction. Okay. What is it? When is it going to be implemented, right? Right. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. No. This is from 21-22. It is going to be implemented. Okay. Immediately going to be implemented. That's why we are informing all the parents. What is this about? थँक्यू All सर. this is in progress. So by April or June, it will be implemented. Okay. Sir, next slide. So अजून कुणाला काही प्रश्न आहेत विचारू शकता? ठीक आहे. तर असं येऊन राहिलेलं आहे की सध्या तरी अजून कुणाला काही प्रश्न नाहीये. कुणाला काही ह्याच्या बद्दल प्रश्न असतील तर ते शाळेमध्ये येऊन विचारू शकतात. सो माझ्यातर्फे मी इथे ही मीटिंग संपवतो. मीटिंग जॉईन केल्याबद्दल प्रिन्सिपल सर, माझे सगळे शिक्षकगण आणि बाकी सगळे पेरेंट्स लोक यांना मी धन्यवाद करतो. आणि ही मीटिंग इथेच एंड करण्याची परमिशन मी प्रिन्सिपल सरांकडनं घेतो. थँक्यू. We can end now. Thank you. Thank you everyone, all the parents, teachers. Okay. Thank you, sir. Thank you. Thank you, sir. Thank you, sir. कटला होता.